हाय, मी श्रावणी आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी पण आत्ताच मंदिरमधून जाऊन आली आहे आणि सकाळची थोडीशी कामं वगैरे होती जेवणाची वगैरे ती पहिली करून घेतली. कारण मुलांना वगैरे टायमावर जेवायला लागतं, ट्युशन वगैरे असतात, त्यामुळे पहिलं ते करून घेतलं. त्याच्यानंतर मी आणि आई, आमच्या इथे जवळच मंदिर आहे महादेवांचं, तर तिथे आम्ही जाऊन आलो दोघीजणी. आणि कधी कधी खूप गर्दी असते, पूजा वगैरे असतं त्या दिवशी तिथे, खूप म्हणजे खूप गर्दी असते, कधी कधी लाईन वगैरे लावावी लागते. खूप गर्दी असते, त्यामुळे मग आम्ही सकाळी 11:30 ते 12च्या आसपास जाऊन आलो. आणि सॉरी, माझा थोडा आवाज बसला आहे त्यामुळे आवाज तसा येत आहे व्हिडिओमध्ये. तर खूप अशी गर्दी वगैरे असते, म्हणून जाऊन लवकर आलो आम्ही. आणि खूप मस्त वाटत होतं, खूप छान असं सजवलं होतं मंदिरचं. तर मी याच्यामध्ये काही व्हिडिओ वगैरे टाकला नाही, तिकडे काही व्हिडिओ असं म्हणजे काढला नाही, लॉंग व्हिडिओ शॉर्ट्स काढला होता. तो मी शॉर्ट्समध्ये अपलोड केला होता. खूप छान सजवलं होतं मंदिर वगैरे. आणि तिथेच बाजूलाच वटपौर्णिमेसाठी पण आम्ही तिथेच जातो, जेव्हा वटपौर्णिमा असते तिथे तेव्हा. तर खूप गर्दी असते आणि छान वाटतं, जवळच असतं त्यामुळे गर्दी असते. तर पटकन जाऊन वगैरे आलो. त्याच्यानंतर मग माझी बाकीची कामं बाकी होती, कपडे वगैरे सगळे, मग ते वगैरे मी धुवून घेतले. आणि खूप ऊन आलेलं आहे, खूप म्हणजे आता गरमी चालू झालेली आहे, त्यामुळे आमच्याकडे खूप ऊन येतो असं दुपारचा. रात्री क्लिअरिटी खूप छान दिसते मोबाईलमध्ये. आणि दुपारचं कसं माहिती आहे, उन्हामुळे एवढी क्लिअरिटी दिसत नाही. तर ती मी म्हटलं की जाऊ दे, असंच मी व्हिडिओ शूट करते. त्यामुळे मग मी असं हे केलं म्हणजे व्हिडिओ तसा शूट केला. तर मंदिरातून वगैरे जाऊन आली. त्याच्यानंतर मग एकीकडे मुलांना वगैरे जेवायला वाढलं होतं. त्यांचं जेवण वगैरे होईपर्यंत मी माझे कपडे वगैरे धुवून घेतले पटकन. आणि म्हटलं चला आता धुवून पाणी वगैरे चांगलं नितळलं तर कपडे वगैरे सुकत घालून घेते, कारण मी बारीक बारीक कपडे घरी घालते आणि जे गळणारे वगैरे असतात ते बाहेर घालते. आणि माझा काही उपवास वगैरे नव्हता, मी काय म्हणजे कधीच असं उपवास नाही ठेवत, म्हणजे महाशिवरात्रीचा उपवास नाही ठेवत. फक्त मंदिरात मी जाऊन येते नेहमी, दरवर्षी मुलांना वगैरे पण घेऊन जाते. आणि आई पण असते सोबत, म्हणजे आई व मी आणि माझी 2 मुलं वगैरे आम्ही जाऊन येतो नेहमी दरवर्षी मंदिरात. आणि माझं एक पार्सल आलं होतं, मी दक्षसाठी सॉरी दक्ष नाही, ग्रितिकसाठी मी ड्रेस मागवला होता, मागेच मागवला होता, तर थोडं लेट आलं होतं. पण मी म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते. तर असं शर्ट होतं, पॅन्ट होतं आणि छान होते कपडे ते. तर मी त्याला असेच घातले आणि थोडेसे फोटो असे शेअर केले होते. तर आले तेव्हा असेच कपडे घालून त्याला मी बघत होती की कसे व्यवस्थित वगैरे आहेत की नाही. पण त्याला जेव्हा पण मी मिशोवरून 3-4 ड्रेस ऑर्डर केलेले आहेत तर खूप छान आलेले आहेत, क्वालिटी पण चांगली येते. म्हणजे जेव्हा दक्षिणी पण मागवले आहेत त्याचे पण छान आलेले आहेत, टी शर्ट वगैरे, म्हणजे मागे वगैरे मागवले होते. आणि त्याच्या पप्पांसाठी पण आम्ही तिथून टी शर्ट वगैरे मागवले आहेत, तर मस्त आले होते मिशोवरून, म्हणजे छान येतात कपडे. आणि मी माझ्यासाठी कधीच तिथून काहीच मागवलं नाही. बघूया कधी मागवलं तर. आणि मी फक्त एकदा पर्स मागवली होती, पण ती पर्स खूप छान होती, पण तिची म्हणजे चेन आहे ना पूर्ण खराब होत्या, चारीच्या चारी चेन खराब झाल्या होत्या. त्याच्यामुळे ती कधी मी यूज पण केली नाही. आणि म्हटलं असं मला वाटलं उगाच मागवली, त्यापेक्षा मार्केटमध्ये छान छान भेटतात. असं म्हणजे पहिलं म्हणजे असं झालं होतं माझ्यासोबत. त्याच्यानंतर मग हे ना मी प्रोडक्ट्स मागवले होते क्युअर स्किनचे, म्हणजे ह्याला एक महिना झाला मी हे यूज करते. तर मी म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर करते. तर माझ्या पण चेहऱ्यावरती थोडे डाग वगैरे झाले होते उन्हामुळे. मागे मी कामाला जॉबला होती, म्हणजे 1.5-2 वर्षापूर्वी, तर मी कसं सनस्क्रीन वगैरे काहीच यूज करायचे नाही, म्हणजे कधी काही यूज केलंच नाही. त्याच्यामुळे नंतर हे मला आता माहिती नाही, डिलिव्हरी वगैरे झाल्यानंतर पण बघते तर असे डाग वगैरे दिसायला लागले गालावरती थोडे थोडे, ह्याचे बरोबर नाही वाटत वगैरे. आणि त्याच्यानंतर डार्क सर्कल्स तर मला पहिल्यापासून आहेतच, झोप पूर्ण होत नाही. आणि पहिली गोष्ट मी कधी यूज पण करत नाही, काय कधी कधी करते, क्रीम वगैरे लावते, थोडंफार कमी वाटलं की परत करत नाही. स्वतःकडे आपण दुर्लक्ष पण करतो, पण खरंच आता मला असं वाटतं की दुर्लक्ष नको करायला पाहिजे, कारण केलं की मग त्याचे परिणाम असे असतात. आणि पहिल्यापासूनच आपण आपल्या स्किनची वगैरे शरीराची काळजी घेतली ना तर खूप म्हणजे बरं पडतं. तेव्हा मी म्हटलं चला हे खूप चालू होतं क्युअर स्किनचं, तर म्हटलं बघूया आपण ऑर्डर करून. तर ते 4 प्रोडक्ट आले होते. त्याच्यामध्ये एक फेसवॉश होतं, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर होतं, सनस्क्रीन होती,
आणि एक जेल होतं जे मला रात्री डार्क सर्कल्सवरती लावायचं होतं, एक दिवस सोडून लावायचं आहे. तर दोन्ही टाईम मी म्हणजे फेसवॉश करते, सनस्क्रीन मॉइश्चरायझर पण लावते, सनस्क्रीन पण लावते. कंपल्सरी त्यांनी सांगितलेलं आहे लावायचं आहे. सांगितल्याप्रमाणे करा, मग तुम्हाला फरक जाणवेल. आणि जेल पण लावते मी डार्क सर्कल्सवरती. तर मला आता म्हणजे फरक जाणवायला लागला आहे. तर अजून तरी आहे ते, मी काही अजून दुसरं ऑर्डर केलं नाही. आणि त्यांचा मेसेज येत राहतो ट्रीटमेंटसाठी वगैरे, चेक करत असतात ते किती कमी वगैरे झाले की नाही. तर हे सगळं त्यांचं म्हणजे चालूच असतात, मेसेज वगैरे चालू असतात त्यांचे. तर मी म्हटलं बघूया आता नेक्स्ट टाईम. पण मला फरक मला जाणवला, कारण मी भरपूर असे व्हिडिओ बघितले. पहिला आधी म्हणजे चेक केलं की म्हणजे यूट्यूबला खूप व्हिडिओ होते, मी चेक केलं की बाबा ह्याच्याने खरंच फरक जाणवतो की नाही. तर भरपूर असे व्हिडिओ होते की कोणाला म्हणजे इन्फेक्शन झालं, कोणाला काही प्रॉब्लेम म्हणजे हे झालं, बरोबर नाही, असं तसं व्हिडिओ टाकले होते. तर थोडंसं हे असं घेताना टेन्शन येतंच. एकतर आपण एवढं घेत नाही कधी. सध्या मी आता थोडी काळजी घ्यायला लागले, क्रीम वगैरे लावणं हे ते. तर म्हटलं चला आपण घेऊन तर बघूया, ट्राय तर करूया. तर म्हणजे मला फरक जाणवला. आणि ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी फेसवॉश वगैरे दोन्ही टाईम करते. आणि मॉइश्चरायझर, सनस्क्रीन वगैरे पण दोन्ही टाईम लावते. परत जे रात्रीचं नाईट जेल आहे डार्क सर्कल्सवरती ते पण लावते. तर स्किनमध्ये फरक जाणवायला लागला. म्हणजे मी विचारलं मिस्टरांना वगैरे, पण तो बोलतात हां ठीक आहे, थोडंफार जाणवते म्हणून. मुलगा वगैरे पण बोलला. म्हणजे कसं दुसऱ्यांनी बोललं तर अजून आपल्याला वाटतं नाही की हां चल थोडंफार तरी फरक पडलेला आहे. तर ठीक होतं. म्हटलं बघूया चल, म्हणजे ती ट्रीटमेंट चालू ठेवली तर ते फरक जाणवेल, नाही तर आपण बंद केली तर परत ते आहे तसंच चालू राहणार. त्यामुळे असं वाटतं की आपल्या स्किनची काळजी पहिल्यापासूनच घेतलेली बरी पडते. मग आपल्याला अशा भानगडीत पडायला लागत नाही. आणि ही गोष्ट खरंच खरी आहे. मी पण आधी दुर्लक्ष केलं, म्हणून त्यामुळे हे सगळं झालं आहे. आणि मग त्याच्यानंतर ही भांडी वगैरे मी घासून ठेवली होती स्टँडवरची. थोडी मी स्टँड क्लीन करून लावली होती. आणि थोडीशी भांडी म्हणजे राहिलेली होती. तर ती मस्त पंख्याखाली अशी सुकली होती चांगली. तर म्हटलं अशीच आता डब्यांची झाकणं वगैरे लावून घेते आणि पटापट स्टँडला लावून घेते. आणि आणि मग मनात आले की की आपण काहीतरी, आता म्हटलं असं मूड झालं होतं की काहीतरी करूया म्हणून. तर बघते तर उडदाची डाळ आणलेली होती मी असंच हे करण्यासाठी. मेंदू वडे वगैरे आवडतात मुलांना, तर म्हटलं कधीतरी करेल, पण ते काही केलंच नाही. आणि मग म्हटलं चला ह्याची आपण भजी बघूया होते काय, म्हणून मी नेटवर सर्च केलं. तर म्हटलं बघूया चला. तर खरंच आज हल्ली यूट्यूबला काय मिळत नाही, काय पण टाका. तांदळाची भजी टाकली तर ती पण तयार, म्हणजे काही कुठलं पण म्हणजे रेसिपी तयार असतातच. तर मी म्हटलं चल बघूया. तर एकदम सोपी रेसिपी होती, मी कधी केली नाही. ह्याच्या आधी मी मुगाच्या डाळीची भजी केली होती, ती पण एकदम सोपी रेसिपी होती. आणि त्याची पण भजी खूप छान झाली होती. आणि परत मी एकदा करेलच, आणि तेव्हा पण शेअर करेलच व्हिडिओमध्ये. आणि आता ह्याची भजी पण खूप म्हणजे सोपी होती पद्धत. म्हणजे उडदाची डाळ 4 तास भिजत घालायची होती. भिजत घालून झाल्यानंतर मग मी काय केलं, दुपारी भिजत घातली होती. आणि मग थोडी भांडी वगैरे लावून घेतल्यानंतर मग परत मिक्सरला वगैरे भांड्यांचं काम करून घेतलं. पहिलं स्टँडला लावून घेतलं. त्याच्यानंतर मग जी उडदाची डाळ भिजत घातलेली होती ना, ती मी मिक्सरला वगैरे बारीक करून घेतली. आणि त्याच्यामध्ये 2 चमचे रवा टाकला, थोडंसं मीठ, चवीनुसार हळद, मसाला, त्याच्यानंतर मिरची, जिरं, आणि थोडं कढीपत्ता पण बारीक कापून टाकायचं होतं. असं सगळं टाकायचं होतं. तर माझ्याकडे कोथिंबीर आणि मिरची अवेलेबल नव्हती. आणि साफसफाई करायच्या नादात मी 2-3 दिवस मार्केटलाच गेली नव्हती. त्यामुळे जेवढं होतं ना बाकीचं सामान ते सगळं मी टाकलं होतं, फक्त कोथिंबीर वगैरे नव्हती टाकली, मिरची. आणि म्हटलं जाऊ दे, तसं पण लहान मूल खाणार आहे, परत मिरची वगैरे आली खाताना तर उगाच तिखट वगैरे लागेल. मग म्हटलं बरं झालं ती टाकलीच नाही. पण कढीपत्ता मी बारीक असं चिरून टाकला होता. आणि मग चांगलं असं मिक्स वगैरे केलं. त्याच्यात हळद आणि मसालादाणे नव्हतं टाकलं, फक्त मी मीठ असतो सगळ्यामध्ये, तर मी थोडं टाकलं होतं. आणि मिक्स वगैरे चांगलं केलं. आणि मग भजी थोडंसं आधी मी काय केलं, छोट्या बाऊलमध्ये हे करून घेतलं होतं. म्हटलं कशी होते कशी नाही, पण खूप छान भजी झाल्या होत्या. व्यवस्थित असं मी थोडं चमच्याने वगैरे सोडून घेतलं. हाताला थोडा चटका पण लागला, पण भजी खूप छान झाली होती. आणि कुरकुरीत अशी, तेलकट नाही. म्हणजे जसं आपण कांद्याची वगैरे भजी करतो तर तेल वगैरे असं म्हणजे लागलेला असतो, भजी वगैरे तळून काढतो तेव्हा, पण ह्याला तेलकट नव्हती, एकदम मस्त भजी झाली होती. आणि खूप छान झाली होती भजी. तर चला,
आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.